संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतिदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञासूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहू। आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना मंगल आशीष अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्मदेसनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, 37 बोधिपाक्षीय धम्माचा अभ्यास सदरील वर्षावासाच्या कालावधीमध्ये आपण करीत आहोत आणि या 37 बोधिपाक्षीय धम्माचा अभ्याससुद्धा आपण पूर्ण केलेला आहे आणि या 37 बोधिपाक्षीय धम्माची भावना करून चिंतन करून मनन करून त्याला वाढवून एक बोधिसत्व बुद्ध होत असतो। म्हणून या 37 बोधिपाक्षीय धम्माला बोधिसत्वाच्या बुद्धत्व प्राप्तीचे प्रवेशद्वार असं म्हणतात। बोधिसत्व बुद्ध होतो, परंतु बुद्ध होण्या अगोदर तो बोधिसत्व दुःखमुक्त होत असतो, नंतर तो बुद्ध होतो। आता दुःखमुक्त होतो म्हणजे काय, तर तो बोधिसत्व आपल्या चित्तातील 10 प्रकारचे भावबंधन तोडतो, 10 प्रकारचे मारबंधन तोडतो, ज्याला तत्वज्ञानामध्ये म्हटलेलं आहे संयोजने। तो बोधिसत्व 10 प्रकारच्या चित्त संयोजनाला तोडतो आणि सरते शेवटी मग तो अरहंत होतो, म्हणजे दुःखमुक्त होतो, नंतर तो बुद्ध होतो। म्हणून बुद्ध होण्या अगोदर त्या बोधिसत्वाची जी दुःखमुक्तीची अवस्था आहे ती दुःखमुक्तीची अवस्था आपण सध्या पाहत आहोत। तर दुःखमुक्तीच्या किती अवस्था आहेत? 4 अवस्था आहेत। त्यापैकी एक अवस्था आपण मागच्या प्रवचन मालिकेमध्ये बघितली। या 4 अवस्था आहेत। कोणत्या कोणत्या आहेत? श्रोतापन्न, सकृदागामी, अनागामी आणि अरहंत। याला अनुसरूनच तर आपण संघवंदनेमध्ये म्हणतो ना, चत्तारी पुरीसयुगानी, 4 प्रकारच्या पुरुषांच्या जोड्या या संघामध्ये कोणत्या कोणत्या? हे 4 प्रकारचे पुरुष, मार्गावर चालणारे आणि फळ प्राप्त केलेले, मार्गावर चालणारे फळ प्राप्त केलेले, मार्गावर चालणारे फळ प्राप्त केलेले, अशा पद्धतीने अठ्ठपुरीस पुग्गला असे 8 प्रकारचे पुरुष या संघामध्ये आहेत। म्हणून तर संघ पुय्यं खेतं लोकसाती आहे बघा। या 31 प्रकारच्या लोकांमध्ये 31 प्रकारचे लोक आहेत बघा। त्यापैकी आपला मनुष्य लोक एक आहे। या 31 प्रकारच्या लोकांमध्ये पुय्यं खेतं जर कोणी असेल की जिथं तुमचं पुण्य होते, की जिथं तुम्ही बीज पेराल नक्की त्या बीजाचं रोपटं होईल, तुम्हाला फळ मिळेल, असं जे पुय्यं खेतं आहे, पुण्यकर्म करण्याची शेती आहे, ती कोणती आहे? पुय्यं खेतं लोकसाती। केवळ एकच आहे, ती म्हणजे संघ आहे। कारण या संघामध्ये काय आहे? हे 4 प्रकारचे पुरुषांच्या जोड्या कोणत्या कोणत्या? श्रोतापन्न, सकृदागामी, अनागामी आणि अरहंत। तर यापैकी
जे आपण बोधिसत्वाची दुःखमुक्तीची अवस्था पाहत आहोत, तर श्रोतापन्न अवस्था आपण आतापर्यंत बघितलेली आहे. या श्रोतापन्न अवस्थेमध्ये तो बोधिसत्व आपल्या चित्तातील 3 प्रकारचे मारबंधनं, 3 प्रकारचे संयोजनं तोडतो. कोणते कोणते? सक्काय दिठ्ठी म्हणजे काय? या शरीराबद्दल चुकीचा भ्रम करणे, म्हणजे या आपल्या शरीराबद्दल चुकीची मानसिकता असते, त्याला म्हटलेलं आहे सक्काय दिठ्ठी. त्यानंतर सक्काय दिठ्ठी विचिकिच्छा. विचिकिच्छा म्हणजे काय? बुद्ध धम्म संघ या 3 रत्नांबद्दल शंका असणे, त्याला विचिकिच्छा म्हटलेलं आहे. आणि तिसरं बंधन कोणतं आहे? शीलबद्ध परामर्श म्हणजे काय? व्रत वैकल्य केल्याने, कर्मकांड केल्याने, जत्रा यात्रा केल्याने, उपास तापास केल्याने मी दुःखमुक्त होईल, म्हणजे अंधश्रद्धा, अंधभक्ती, हे सुद्धा बंधन आहे बघा. तर हे 3 बंधनं आहेत. कोणते कोणते? सक्काय दिठ्ठी, विचिकिच्छा, शीलबद्ध परामर्श. या 3 बंधनांना तोडून तो बोधिसत्व दुःखमुक्तीची पहिली अवस्था प्राप्त करतो, त्याला म्हटलेलं आहे श्रोतापन्न. म्हणजे त्या श्रोतमध्ये तो पन्न झाला, तो त्या दुःखमुक्तीच्या मार्गामध्ये आता प्रतिष्ठित झाला. प्रतिष्ठित झाला म्हणजे काय? आता पुन्हा मागे येणार नाही, तो प्रतिष्ठित झालेला आहे. आता किती जरी अप्रिय प्रसंग जरी आले, पण तो पुन्हा मागे येणार नाही, मागे सरणार नाही, कारण तो आता प्रतिष्ठित झालेला आहे, त्या प्रवाहामध्ये उतरलेला आहे. बघा, जसं बघा धरणामध्ये पाणी सोडतात ना, धरण असं खूप भरलं बघा, धरण भरलं आणि धरण भरल्यानंतर धरणाचे दरवाजे उघडतात, तर दरवाजे उघडले की ते पाणी एवढ्या फोर्सनं ते पाणी बाहेर येते. तुम्ही बघितलं असेल बघा ते धरण, तर त्या पाण्याला कितीही प्रयत्न करा ते पाणी थांबते का? किती फोर्स असतो त्या पाण्याला, आहे की नाही? कंटिन्यू सुरू असते बघा ते पाणी, कंटिन्यू कंटिन्यू कंटिन्यू, कोणी त्याला अडवू शकत नाही. श्रोतापन्न अवस्था अगदी याप्रमाणे. म्हणजे तो श्रोतापन्न झाला म्हणजे काय? त्या दुःखमुक्तीच्या मार्गात आता असा प्रतिष्ठित झालेला आहे. आता आगामी झाला. आगामी म्हणजे आता समोरच जाणार आहे, तो समोरच जाणार आहे आगामी. आणि या आगामी अवस्थेमध्येच आल्यानंतर तो पुन्हा आपल्या चित्तातील 2 बंधनं आणखीन तोडतो. सुरुवातीला 3 बंधनं तोडले आणि आता आगामी म्हणजे आता पुढे सरकत आहे, पुढेच जात आहे, मागे येणार नाही. तर या आगामी अवस्थेमध्ये तो चित्तातील 2 बंधनं तोडतो. 4थं आणि 5वं बंधन कोणतं आहे? 4थं बंधन आहे, त्याला म्हणतात काम राग. आणि 5वं बंधन आहे, त्याला म्हणतात पटीघ. काम राग आणि पटीघ या 2 बंधनांना तोडून तो आगामी होतो. म्हणजे काय? पुढं जात राहतो. त्याच अवस्थेला म्हणतात सत्कार्य करणारा आगामी अवस्था, आगामी, त्यालाच म्हणतात सकृदागामी. हा शब्द आहे तिथे बघा, सकृदागामी. तर बऱ्याच म्हणजे हा जो सकृदागामी जो शब्द आहे, या शब्दाचा प्रॉपर अर्थ असा कोणत्या पुस्तकामध्ये दिलेला नाही आहे, म्हणजे प्रॉपर त्या शब्दाचा अर्थ काय होतो. पण काही विद्वान लोकांनी त्या शब्दाचा अर्थ सांगितलं, कारण आपल्याला शब्दांचा अर्थ सांगण्याची सवय आहे. तर शब्दाचा अर्थ समजला तर शब्द समजेल, आहे की नाही? तर हा सकृदागामी जो शब्द आहे, पाली शब्द आहे. तर काही विद्वानांच्या मते, जसे एक भदंत आनंद कौशल्यायन, त्यांचं एक पुस्तक आहे, त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे सकृदागामी याचा अर्थ होतो सकृद आगामी, म्हणजे पुढे जाणार आहे. म्हणजे काय? तर ते म्हणतात की असा एक धम्म अनुयायी की जो जास्तीत जास्त पुढील एकच जन्म घेईल, त्याच्यानंतर जन्म घेणार नाही. का? कारण पुढील एकच जन्म घेईल आणि तो दुःखमुक्त होईल, पुढं जन्म घेणार नाही. या अर्थाने त्यांनी सकृदागामीचा अर्थ सांगितलेला आहे. म्हणजे काय? तर तो जर समजा मृत्यूला प्राप्त झाला तर जास्तीत जास्त एकच त्याचा जन्म होईल, त्या जन्मामध्ये पुन्हा ध्यान मनन चिंतन करून अनागामी होईल, अरहंत होईल, दुःखमुक्त होईल, पुन्हा जन्म होणार नाही. या अर्थाने भदंत आनंद कौशल्यायन यांनी सकृदागामी याचा अर्थ सांगितलेला आहे. आणखीन एक विद्वान होऊन गेले, ज्यांचं नाव आहे सावंगी
मेधनकर, डॉक्टर सावंगी मेधन अतिशय विद्वान भंते होते बघा, आनंद कौशल्यांच्याच काळातले होते. त्यांच्याच पुस्तकावरून आपण 37 बोधिपाक्षीय धम्म ही प्रवचन मालिका सुरू केलेली आहे बघा. पाली वाङ्मय में बोधिसत्व सिद्धांत असं त्यांचं, मी सुरुवातीच्या प्रवचनामध्ये ते पुस्तक पण तुम्हाला दाखवलं होतं बघा. पाली वाङ्मय में बोधिसत्व सिद्धांत, त्याच्यामध्ये त्यांनी हे बोधिसत्व काय आहे, बोधिसत्वाच्या ह्या दुःखमुक्तीच्या 10 म्हणजे हे 10 संयोजने कोणते आहेत, 10 पारमिता कोणत्या आहेत, 37 बोधिपाक्षी धम्म काय, हे सगळं त्यांनी विवेचन केलेलं आहे. तर त्याच पुस्तकात सांगितलेलं आहे सकृदागामी याचा अर्थ होतो सकृत आगामी. सकृत म्हणजे सत्कृत्य करणारा, चांगले करणारा, म्हणजे चांगले कर्म करणारा, शुभ कर्म करणारा, कुशल कर्म करणारा, आगामी म्हणजे पुढं जाणारा. तर त्याचा अर्थ काय झाला की असा एक धम्म अनुयायी की जो केवळ आणि केवळ सत्कृत्यच करतो, त्याच्याकडून कधीच अकुशल कर्म घडत नाही. सकृत होते, सकृत कार्य करतो, शुभ कार्य करतो. कधीच त्याच्याकडून त्याच्या कायाने, त्याच्या वाचेने किंवा मनाने सुद्धा अकुशल कर्म होत नाही. सत्कार्य होते, सत्कृत्य होते आणि त्या सत्कृत्य करून तो आगामी होतो, पुढे आणि पुढे जाणारा होतो. म्हणून त्याला म्हणतात सकृदगामी. सकृदागामी या अर्थाने त्यांनी तो शब्द तिथे सांगितलेला आहे. तर सरळ आपण याचा अर्थ घ्यायचा. सकृदागामी म्हणजे काय, तर म्हणजे असा धम्म अनुयायी की ज्याच्याकडून काया वाचा मनाने कधीच अकुशल कर्म घडत नाही, नेहमी सत्कार्यच घडते, सत्कृत्यच घडते आणि सत्कृत्य करून तो आगामी होतो, पुढे 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 जातो. त्याला सकृदागामी असं म्हटलेलं आहे. तर जसं बुद्धाने शिकवलं, सकृदागामी म्हणजे काय, दुःखमुक्तीची दुसरी अवस्था आहे. तर या अवस्थेमध्ये जेव्हा तो बोधिसत्व येतो तर आपल्या या चित्तातील 2 बंधनं तोडतो. कोणते, पहिला आहे कामराग आणि दुसरं आहे फटीग. हे 2 बंधनं तोडतो. तर आता कामराग म्हणजे काय, कामराग याचा अर्थ होतो, शब्दशः अर्थ आपण समजून घेतला पाहिजे, कामाचा राग करणे असा त्याचा अर्थ होत नाही. काम या शब्दाचा अर्थ होतो काम वासना किंवा तृष्णा, आणि राग याचा अर्थ होतो आसक्ती. राग म्हणजे आपल्या व्यावहारिक भाषेला राग नाही बरं, आपण म्हणतो ना राग करू नका, तो राग नाही, तो तर क्षुल्लक आहे. तात्विक भाषेमध्ये राग जो शब्द आहे या शब्दाचा अर्थ होतो आसक्ती, लोभ. कारण बघा बऱ्याच संस्कृतीनुसार शब्द बदलतात, शब्दाचे अर्थ बदलतात. जे काही ते संगीत क्लासेस लावतात ना, संगीत क्लासेस, त्याच्यामध्ये पण राग शब्द असते बघा. काढा म्हणते राग, आता म्हणजे राग काढा म्हणजे राग काढणं तो नाही बरं, असं करते काय कर, त्याला राग काढणं, त्याला म्हणतात राग काढणं आहे ना. तर असेल बघा, तुम्हाला माहिती तर लगेच समजेल. तर संगीत क्षेत्राचा तो शब्द राग म्हणजे काय, सूर काढणे, राग करणे असं. पाली तत्वज्ञानामध्ये राग या शब्दाचा अर्थ होतो आसक्ती. आणि कशाबद्दल आसक्ती, काम राग, कामाची आसक्ती. कोणतं काम, काम म्हणजे तृष्णा. तृष्णा आणि कोणती तृष्णा, तर जसं बघा मागच्याही अनेक प्रवचनांमध्ये मी तुम्हाला हे काम, तृष्णा कशी उत्पन्न होते आपल्यामध्ये हे तुम्हाला मी सांगितलं. तर जसं आता बघा आपल्यामध्ये कामतृष्णा कशी उत्पन्न होते. कामतृष्णा उत्पन्न होते या 5 इंद्रियांमुळे. डोळे, कान, नाक, जीभ आणि आपली त्वचा, आपलं शरीर, या 5 इंद्रियांमुळे आपल्या चित्तामध्ये कामराग उत्पन्न होते. कसं, जसं तुम्ही या डोळ्याने एखादं चांगलं दृश्य पाहिलं, चांगलं दृश्य, तर ते दृश्य पाहिल्याबरोबर तुमच्या मनात काय उत्पन्न होते, अरे वा, अरे वा, किती छान आहे, किती छान आहे. हे जे आहे ना आपण म्हणतो अरे वा किती छान आहे, किती छान आहे, यालाच म्हणतात तृष्णा. ही तृष्णा आहे ना एक प्रकारची, म्हणजे अजून पाहू दे म्हणते, अजून पाहू दे म्हणते, अजून पाहू दे म्हणते. आता ते
एक उपासक ते कोणता तरी पिक्चर बघायला गेले. कोणता एक पिक्चर आला बाबा ते, त्याच्यात बुद्धाची मूर्ती कापली, बुद्ध मूर्तीचं तो डोकं कापतात म्हणे, थंगलान नाव काही पिक्चर आहे बाबा ते. एवढा चांगला भंतीची मूवी म्हणे, एवढा चांगला मूवी आहे म्हणे, 3दा पाहिला म्हणजे जाऊन मी. अरे बापरे म्हणलं, एकदा पाहिलं जरी तेच, दुसऱ्यांदा पाहिलं तरी तेच आहे म्हणलं, 3दा पाहिला म्हणे मी, अरे 4थ्यांदा पण जाऊन पाहतो म्हणे, एवढा मला आवडला म्हणे. म्हणलं हीच तुमची आसक्ती आहे म्हणलं. तुम्ही पहा म्हणे. मला आम्हाला वेळच कुठं आहे, वेळ नाही म्हटलं आम्हाला. आमचं PhDचं काम करायचं आहे, प्रवचनाचे नोट्स काढायचे आहे, बुद्धगयाच्या टूरची तयारी करायची आहे, आणि महाराष्ट्रभरातले लोक तारखावर तारखा मागत आहेत. आता कधी करावं आम्ही सगळे. म्हणजे सांगायचं हे आहे, डोळ्यानं एखादं चांगलं दृश्य पाहिलं की मनामध्ये कोणता भाव उत्पन्न होतो, वा किती चांगलं आहे, किती चांगलं आहे, पुन्हा 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 ते पाहिजे म्हणते, ते पाहिजे, ते पाहिजे. हे काय झालं, पाहिजे पाहिजे, आसक्ती आहे नाही, यालाच म्हणतात कामराग, तृष्णा. किंवा बघा, कानाने एखादा चांगला शब्द ऐकला, चांगला शब्द बघा, एखादा खूप असं तुम्हाला असं चांगलं वाटणार शब्द, एखादा चांगला शब्द ऐकला, चांगला शब्द ऐकला तर काय होते, चांगला शब्द, पुन्हा बोल, पुन्हा बोल, पुन्हा बोल, लई सुंदर दिसते, असं कोणी म्हटलं की झालं, वा वा चांगली आहे, चांगलं आहे. तृष्णा आहे ना ही तृष्णा आहे ना. म्हणजे एखादा शब्द चांगला ऐकायला आला, लगेच इथं सुखद वेदना उत्पन्न होतात, आणि मनामध्ये कोणता भाव येते, अजून बोल, अजून स्तुती कर माझी, अजून बोल. ही आसक्ती आहे ना ही. म्हणजे बघा, ही जे पंच इंद्रिय आहेत, या पंच इंद्रियांमुळे आपल्या मनामध्ये कामराग कसा उत्पन्न होतो. जसं समजा नाकाने म्हणजे गंध घेतो आपण, वास घेतो, चांगला जर वास आला, एखाद्या फुलाचा चांगला वास, सुगंध आला, तर आपल्याला काय वाटते, अरे वा किती चांगला सुगंध आहे, किती चांगला सुगंध आहे. पुन्हा पुन्हा तो सुगंध घ्यावा वाटतो आपल्याला, पुन्हा पुन्हा त्याला तो सुगंध घ्यावासा वाटतो. ही आसक्ती आहे ना ही काय, ही तृष्णा आहे. म्हणजे पाहिजे पाहिजे, ही तृष्णा आहे ना. त्याच्यानंतर समजा आपल्या जिभेला आपण काय चव पाहतो, खाता खाता जर एखादा पदार्थ आवडला आपल्याला, एखादा पदार्थ आवडला की आपल्याला वा किती चांगला आहे, आणखीन वाढ म्हणतो आपण, आणखीन वाढ म्हणतो ना. म्हणजे हे आणखीन वाढ, हे काय आहे, हे कामराग आहे, ही तृष्णा आहे. आता या लोकांना गोड खायची सवय आहे, पंक्तीमध्ये बसतात, यजमान म्हणतो की गुलाबजामुन एकदाच मिळेल, गुलाबजामुन तर टेस्टी झाले, हे उत्पन्न झाले ना कामराग, जिभेमुळं कामराग उत्पन्न झाला, आसक्ती. एकदा वाढानं पुन्हा, एकदा पुन्हा वाढानं, पण एकदा वाढलं तरी मन भरत नाही, अजून वाढा म्हणते, तिसऱ्यांदा आपल्यामध्ये ततीयमतीपर्यंत असते म्हणते, तिसऱ्यांदा वाढतेही मन भरत नाही. कारण मन का भरत नाही, हे जे हा जो भाव आहे बघा, पाहिजे पाहिजे पाहिजे, हे कधी संपत नाही, इथं कधी समाधान होत नाही बघा. कारण हा जो कामराग आहे हा अग्नीप्रमाणे आहे. म्हणजे अग्नी कसा असतो, एकदा का माचीसची काडी पेटवली, हळूहळू हळूहळू तो अग्नी कमी कमी होतो का, वाढत जातो वाढत जातो वाढत जातो, वनवा पेटतो बघा जंगलामध्ये. हा कामराग असाच आहे बघा. त्यातल्या त्यात इथं डोळे, कान, नाक, जीभ झालं, पण शरीराची आसक्तीसुद्धा खूप खतरनाक आहे. म्हणजे या आसक्तीतून बाहेर निघणं पाहिजे पाहिजे, त्या आसक्तीमध्ये लोक डुबलेले आहेत बघा. तर भगवान बुद्ध म्हणतात, ह्या भौतिक गोष्टींबद्दल आपल्या चित्तामध्ये पाहिजे 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 ही जी भावना आहे, याला म्हणतात कामराग. किंवा दुसरा शब्द वापरलेला आहे कामछंद, कामछंद. आणि या पंच इंद्रियांमधूनच या बाह्य जगताबद्दल आपल्यामध्ये आसक्ती उत्पन्न होते. या डोळ्यामुळे रूपाची आसक्ती उत्पन्न होते, कानामुळे शब्दाची आसक्ती उत्पन्न होते, नाकामुळे गंधाची आसक्ती उत्पन्न होते, जिभेमुळे चवीची आसक्ती उत्पन्न होते, आणि शरीराचा स्पर्श चांगला वाटला की शरीर पाहिजे म्हणते, आसक्ती उत्पन्न होते. म्हणजे हे जे पंच इंद्रिय आहेत, या पंच इंद्रियांमुळे उत्पन्न होणारी जी आसक्ती आहे त्याला म्हणतात काम राग, चौथा विकार आहे. आणि या पाचही इंद्रियांचा राजा कोण आहे, मन. या पाच इंद्रियांचा राजा मन आहे ना. सायन्समध्ये आपल्याला पंच इंद्रिय शिकवलेले आहे, 6वं इंद्रिय नाही शिकवलं. ते नंतर जेव्हा कोणी बुद्ध धम्माचा अभ्यास करेल, बुद्ध धम्माचा अभ्यास करता करता तेव्हा समजते की माणसाला 5च इंद्रिय नसतात,
माणसाला 6वं पण इंद्रिय आहे, त्याला म्हणतात मन. हे मनच तर तुमचे सगळे पंचेंद्रिय कंट्रोल करते ना. तो मनेंद्रिय आहे, मनाचा म्हणजे तो राजा आहे, तो राजा आहे. तर मन आहे बघा, ज्याला म्हणतात भगवान बुद्ध षड आयतन. षड आयतन म्हणजे 6 प्रकारचे हे आयतन आहेत. डोळे, कान, नाक, जीभ, आपलं हे त्वचा आणि आपलं मन, याला म्हणतात षड आयतन. आणि हे षड आयतनामुळेच तर आपल्याला स्पर्श निर्माण होते. षड आयतनं पच्चया फस्सो, तुम्ही म्हणता ना, गाथा म्हणता नाही वाली, षड आयतना पच्चया फस्सो, स्पर्श होत आहे कंटिन्युअसली. फस्सो पच्चया वेदना, स्पर्शला की वेदना होते. वेदना पच्चया तन्हा, तृष्णा उत्पन्न होत आहे. तन्हा पच्चया उपादान, उपादान म्हणजे काय, पाहिजे पाहिजे अजून होते अजून, हे उपादान आहे. आणि उपादान पच्चया भव, भव म्हणजे संसार. आणि भव पच्चया मग जाती जरा मरणं शोक परिदेव दुःख दोमनसुपायासा संभवंती एवमितस्स केवलस्स दुःख खंदस्स होती ती. तुम्ही म्हणता ना प्रतित्य समुत्पाद सिद्धांतामध्ये ते सुत्त म्हणत चला. कारण बघा मागे सुगत बोधी भंतेजींचा अंतविधीला आपण भिक्खू संघाने ह्या सुत्ताचं पठण केलं होतं ना. आणि 1-2 दिवसापूर्वी बघा आपण त्या सुत्ताबद्दल प्रवचन पण केलं होतं या ठिकाणी, की दुःख म्हणजे दुःख कसं तयार होते, तर त्या 12 कड्या, दुःख नष्ट करण्याच्या 12 कड्या. तर बघा किती सुंदर वाटलं बघा, ते ऐकता ऐकताच आपोआपच ते जाणीव होते. हे दुःखाचे खंड असे तयार होतात बघा, असे तयार होतात. हे षड आयतन आहे बघा. हे षड आयतनापासून स्पर्शापासून वेदना, वेदनापासून तृष्णा, तृष्णापासून उपादान, उपादानापासून झाला सुरू भव, भवपच्चा जाती जरा मरण, सगळे दुःखाचे खंड सुरू होतात. तर एक बोधिसत्व आपल्या चित्तातील हा जो कामराग आहे, कामराग म्हणजे काय, भोगलालसा, कामतृष्णा, आसक्ती, या तृष्णेला ही जी विकार आहे या विकाराला नष्ट करतो बघा. 4थ्या नंबरचा विकार आहे काम राग. जेव्हा बघा भगवान बुद्ध ध्यानाला बसले बुद्ध गयेला, म्हणजे बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी, कारण तेव्हा ते बोधिसत्व होते ना, ते बोधिसत्व होते, सिद्धार्थ बोधिसत्व. तर जेव्हा बुद्धत्वाचं ज्ञान प्राप्त करण्याचे ज्ञानाला बसले, तर ध्यानाला बसल्यानंतर त्यावेळेस त्यांच्या चित्तामध्ये मारसेना उत्पन्न झाली. राग, द्वेष, काम, क्रोध, मोह, माया, वासना, अहं, हे जे अकुशल विकार आहेत हे उत्पन्न झालं. आणि मारसेनेसोबत बोधिसत्वाचं युद्ध सुरू आहे. जे अजून बुद्ध झाले नाही, फक्त युद्ध सुरू आहे त्या मारसेनेसोबत, त्या अकुशल तत्वांसोबत. तर भगवान बुद्ध आपल्या पारणी बलानं, 37 बोधिपाक्षीय बलानं त्या मारसेनेला जाणतात. आणि जाणतात काय, तर ते काय जाणतात, अनेक जाती संसारं संधा विसंग अनिबिसंग गहकारकं गवे, गहकारकं, गह म्हणजे घर, कारक म्हणजे करणारा, घर करणार, गहकारकं गवे संतो दुःखा जाती पुन 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 पुन. याचा अर्थ होतो, अरे मी अनेक जाती, अनेक जन्मापर्यंत, अनेक जाती संसारं, अनेक जन्मापर्यंत या संसारामध्ये भरकटत होतो. कोशामुळं, गहकारकं गवे संतो, हे घर बनवणारी तृष्णा, तृष्णेला बोलतात ते गहकारकं, हे घर बनवणारी तृष्णा, तुला मी ओळखलेला आहे. गहकारकं गवे संतो दुःखा जाती पुनः पुनः, हे घर बनवणारे तृष्णा, घर बनवणारी तृष्णा मी तुला ओळखलेला आहे. तूच मला या संसाराच्या दुःखामध्ये पुनः 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 पुन्हा पुन्हा तूच मला भरकवलेला आहे. गहकारकं गवे संतो दुःखा जाती पुनः पुनः. अशा प्रकारे भगवान बुद्ध ध्यानामध्ये त्या तृष्णेला ओळखतात की हीच तृष्णा आहे, ह्याच कामराग आहे की जो मला या संसारामध्ये पुन्हा 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 दुःखामध्ये आणत आहे, दुःखामध्ये आणत आहे. तर त्यांनी जाणलं, आणि जाणल्याबरोबर म्हणजे जाणल्याबरोबर त्याच ठिकाणी त्यांचा तो 4थ्या क्रमांकाचा कामराग विकार नष्ट झाला तिथेच. म्हणजे बुद्धत्वाची अवस्था कशी येते बघा, हे 10 विकार अगोदर नष्ट होतात, हे 10 संयोजने नष्ट होतात. तर त्या तृष्णेला जाणल्याबरोबर असं म्हणजे बोधिसत्व जाणतात, जाणलं की त्याच ठिकाणी बोधिसत्वाच्या चित्तातील हा जो 4था विकार आहे
काम राग हा तिथेच नष्ट झाला आणि मग पुढे हळूहळू सगळे विकार नष्ट झाले. तर अशा प्रकारे एक बोधिसत्व आपल्या चित्तातील काम राग, चौथ्या क्रमांकाचा विकार आहे, चौथ्या क्रमांकाचं संयोजन आहे, या संयोजनाला तोडतो. आणि पाचवा विकार कोणता सांगितलेला आहे? पटीघ. पटीघ म्हणजे यापूर्वी पण पटीघ शब्द मी तुम्हाला सांगितलेला आहे. पटीघ कशामध्ये? पटीघ 5 प्रकारचे निवारण तुम्हाला सांगितले ना मी. 5 प्रकारचे: विचिकिच्छा, थीनमिद्ध, औद्धुच्य, कुकच्च, पटीघ. पटीघ म्हणजे द्वेष. पटीघ म्हणजे काय? द्वेष करणे, एखाद्याचा द्वेष करणे, तिरस्कार करणे, तिटकारा करणे, त्या भावनेला म्हणतात पटीघ. आता हे जर उलट झालं म्हणजे सुरुवातीला चौथ्या विकारात काय होतं? आसक्ती. पाहिजे पाहिजे, येऊ द्या येऊ द्या, आसक्ती. पण हा विकार कसा आहे? पटीघ काय आहे? नको नको, छी करतो, नाही पाहिजे नाही पाहिजे, द्वेष करतो. म्हणजे अगदी याचा उलट आहे. कामरागमध्ये आसक्ती उत्पन्न होते, लोभ उत्पन्न होते, पण पटीघ म्हणजे काय उत्पन्न होत आहे? द्वेष. अगदी उलट होत आहे. तिटकारा करतो, तिरस्कार करतो, नाही पाहिजे, छी करतो, त्याचा तिरस्कार करतो, त्याच्याबद्दल द्वेष भावना उत्पन्न करतो, याला म्हणतात पटीघ करणे, पटीघाची भावना म्हणतात. हा 5वा विकार आहे. तर अशा प्रकारे बघा, तो बोधिसत्व हा जो 5वा विकार आहे, कोणता? पटीघ. या पटीघला सुद्धा जाणतो. यापूर्वीसुद्धा या पटीघबद्दल आपण ऐकलेलं आहे, सांगितलं आहे तुम्हाला की पटीघ आहे द्वेष भावना करणे. तर द्वेष भावना केल्यामुळे आपल्या मानवी जीवनामध्ये किती दुःख उत्पन्न होते हे सुद्धा बुद्ध सांगतात. अगदी सामान्य जीवनामध्ये आपण पाहतो, जर आपण एखाद्याचा द्वेष करत असेल तर आपल्यासुद्धा जीवनामध्ये लॉस होतो. तर बुद्ध म्हणतात, जर आपण एखाद्याचा द्वेष करतो, तिरस्कार करतो, तिटकारा करतो, तर त्या व्यक्तीच्या जीवनात त्याचे 4 गोष्टींचा लॉस होतो. कोणत्या कोणत्या 4 गोष्टीचा लॉस होतो? पहिलं, त्याचं आयुष्य कमी होतं. आता तुम्ही म्हणाल हे द्वेष करणं त्याचं आयुष्य कमी होण्याशी काय संबंध आहे? संबंध आहे, कारण मनाचा तुमच्या शरीरावर परिणाम होतो ना. जर मन नाराज असेल, समजा 1 दिवस नाराज आहे मन, समजा असं कधी कधी होते ना, असं पाहतो ना आपण, एखाद्या गोष्टीमुळे तुमचं मन नाराज आहे, तुमचं मन असं एकदम खिन्न झालं, असं उदास झालं, मन नाराज आहे बघा. 1 दिवस नाराज झाले, 2 दिवस नाराज, 3ऱ्या दिवशी पण नाराज, 4थ्या दिवशी पण नाराज, आठवडा झाला नाराजच झाले, 10 दिवस झाले नाराजच झाले, 11व्या दिवशी मात्र कोणीतरी तुम्हाला म्हणते, का हो तुमचा चेहरा जरा असा उतरल्यासारखा वाटत आहे, तब्येत चांगली आहे, होते की नाही? असं होते ना. म्हणजे मन जर नाराज असेल ना, तर बघा तुमचा चेहरा सगळं काय दाखवतो बघा, ते सत्य दाखवतो चेहरा. तुम्ही किती असं स्माइली फेस करा, ते चेहरा सत्य दाखवतो ना. हे जर मृगजळ झालेलं आहे, मनामध्ये दुःख आहे, पण व्हॉट्सअपला आपण असं पाठवतो, म्हणजे मी प्रसन्न होते की नाही? असं म्हणजे मन दुःखी आहे, पण कधी कधी व्हॉट्सअपला पाठवावं लागते असं ते स्माईल काय म्हणतात त्याला, सिम्बॉल पाठवतो बघा. माणूस मनाने दुःखी आहे पण पाठवू लागलो आपण, मी आनंदी आहे, हसत आहे वगैरे वगैरे, आहे की नाही? पण मन सगळं जाणते ना. तर मनामध्ये अशांती आहे, मन नाराज आहे, तर चेहऱ्यावरती प्रसन्नता कशी येईल? असं का होते? कारण तुमच्या मनावर असला, म्हणजे मनातला जो द्वेषभाव आहे त्याचा परिणाम तुमच्या टिश्यूजवरती होतो. आपले हे शरीर आहे ना, याच्यामध्ये त्याला मराठी मध्ये काय म्हणतात? पेशी, त्याला पेशी म्हणतात, टिश्यूज. त्या टिश्यूवर त्याचा परिणाम होतो. आणि जे टिश्यूज असतात ना, हे असं म्हणतात की एकावरती 16 शून्य दिल्यानंतर जेवढी संख्या बनते तेवढ्या संख्येमध्ये एका सेकंदामध्ये ते टिश्यूज उत्पन्न होतात, नष्ट होतात, उत्पन्न होतात, नष्ट होतात. किती? एका सेकंदात किती वेळ? एकावर 16 बिंदू द्या, म्हणजे 16 शून्य द्यायचे. जेवढी संख्या येईल तेवढ्या वेळेमध्ये. बघा किती फास्ट आपलं शरीर बदलत आहे बघा, आपलं शरीर बदलत आहे बघा. अगदी बघा, 1 मिनिटापूर्वी जी आपण होतो ना, आता नाही तसे. 1 तासापूर्वी आपण जसे होतो तसे आता नाही ना. हे कधी समजेल माणसाला?
जेव्हा माणूस ध्यान वगैरे करतो ना तेव्हा समजते, तेव्हा समजते की एका तासापूर्वी आपण जे होतो, एका तासानंतर बदल झाला आपल्यामध्ये बदल होतो. जसं तुम्ही मीटर बघा, लाईटचं मीटर, इलेक्ट्रिक मीटर असते ना, बरोबर आहे. ते इलेक्ट्रिक मीटरकडे तुम्ही असं पाहत बसा, लोक म्हणतात मीटर फिरत आहे म्हणून फास्ट, तुम्हाला दिसणारच नाही फिरताना. किती ते बरोबर फिरत आहे बघा, आतमध्ये फिरते म्हणूनच तर तुम्हाला बिल येते ना. फिरलंच नसतं तर बिल आलं असतं का? म्हणजे एवढ्या म्हणजे एवढ्या म्हणजे एकदम बारकाईनं बघावं लागते त्याला बघा. तर आपलं शरीरसुद्धा असंच आहे. मनावर असणाऱ्या विकारांचा परिणाम तुमच्या बॉडीवर होतो, ह्या टिश्यूजवरती होतो. टिश्यूज नष्ट होत राहतात. टिश्यू नष्ट झाले म्हणजे तुमचं आयुष्य कमी झालं बघा. तुमचं आयुष्य कमी होत आहे. मग जर आयुष्य कमी होत असेल तर आपला लॉस नाही का हो? द्वेष केल्यामुळे तुमचं आयुष्य कमी होत आहे ना, तुमचं आयुष्य कमी झालं. त्यानंतर तुमचा वर्ण कमी होतो. आता जसं सांगितलं मी, चेहऱ्यावरचं सौंदर्य, चेहऱ्यावरचं जे प्रसन्नता भाव असतो बघा, ते सुद्धा नष्ट झालं. लगेच लोक म्हणतात तुम्हाला, का हो तुमचा चेहरा जरा थोडासा असा नाराज दिसत आहे. सगळं ठीक आहे ना? आपण सांगायचं नसते म्हणून सांगून देतो, ठीक आहे, बरं, ठीक आहे. जास्त चौकशी करू लागली का तू इकडे? बरं आहे. चेहरा सांगतो सगळं आपलं, कारण काय, मन नाराज आहे बघा. म्हणजे या चेहऱ्यावर जी प्रसन्नता असते त्याला म्हणतात वर्ण. आणि ही प्रसन्नता मेकअप करून येत नाही बघा. हे सौंदर्य प्रसाधनं लावून म्हणजे ही प्रसन्नता येत नाही. म्हणजे मन प्रसन्न असेल तर तुमचा चेहरा प्रसन्न असेल बघा. वर्ण तुमचा लॉस होतो द्वेष केल्यामुळे, हा दुसरा लॉस आहे. त्यानंतर सुख संपून जाते. सुख संपते बघा. जर द्वेष असेल तर तुम्हाला सुख कसं मिळेल हो? द्वेष केल्यामुळे तुम्ही बेचैन राहता, अशांत राहता, म्हणजे नाराज राहता, उदास राहता. हेच तर तुमचं दुःख आहे. तुमचं सुख नष्ट होऊ लागलं ना, बरोबर आहे की नाही? हा तुमचा लॉस आहे. तर बघा, तुमचं सुखसुद्धा संपत चाललं. आणि सर्वात मोठा लॉस आहे, तुमचं बल जे आहे ते सुद्धा कमी होते. म्हणजे आयु वन्नो सुखं बल. बल म्हणजे शारीरिक बल आणि मानसिक बल, हे दोन्हीही बल कमी होतात. मानसिक बल राहत नाही. म्हणजे द्वेषबुद्धी असेल तर मन तुमचं जे आहे ना, असं परिपक्व होत नाही, स्थितप्रज्ञ होत नाही, असं कमजोर पडते तुमचं मन. एकदम असं कमजोर होऊन जाते, शक्तिहीन होऊन जाते, बलहीन होते. असं झालं नाही पाहिजे. शरीरसुद्धा बलहीन होते, बल संपते आपलं. हा मोठा आपला लॉस आहे. म्हणून द्वेष केल्याने आयु वन्नो सुख आणि बल या 4 गोष्टींचा लॉस होतो. म्हणून बुद्धाने सांगितलेलं आहे की जे पटिग आहे, पटिक काय आहे? पटिक म्हणजे द्वेष करणे. कशाचा द्वेष करणे? जसं चौथं विकार कामरागमध्ये आपण आसक्ती उत्पन्न करतोय, पाहिजे. या उलट पटिक काय? पटिक म्हणजे काय? द्वेष. नको. डोळ्यानं जर एखादं वाईट दृश्य पाहिलं, ची करतो आपण असं इकडे पाहत. काय झालं? हे सुद्धा विकारच आहे बघा. पटिक, द्वेष करणे, नको. वाईट शब्द ऐकला त्याच्याबद्दल आपण लगेच पटिक उत्पन्न करतो, द्वेष उत्पन्न करतो, तिटकारा करतो. वाईट गंध आला लगेच तिटकारा करतो, तिरस्कार करतो. पटिक आहे हे. वाईट जर चव आली, वाईट चव घेतली, लगेच तिरस्कार करतो बघा. एखादा वाईट स्पर्श झाला लगेच आपण तिरस्कार करतो बघा. म्हणजे काय? या पंच इंद्रियाच्या स्पर्शाने जर दुःखद वेदना उत्पन्न झाली की तुमच्या चित्तामध्ये पटिग उत्पन्न होते. जसं पंच इंद्रियाच्या सुखद वेदना झाली तर काय उत्पन्न होते? आसक्ती म्हणजे कामराग. पण पंच इंद्रियांमुळे दुःखद वेदना झाली तर काय उत्पन्न होते? द्वेष म्हणजे पटिग. तर एक बोधिसत्व जेव्हा या संसारामध्ये आपलं जीवन जगतो, तर या संसारिक जीवन जगत असताना कधीच या पंच इंद्रियांमुळे ना तो आसक्ती उत्पन्न करतो, ना कोणाबद्दल द्वेष उत्पन्न करतो. उपेक्षा भावनेमध्ये राहतो, समतोल भावनेमध्ये, उपेक्षा भावनामध्ये राहतो बघा. ना आसक्ती ना द्वेष. डोळ्यानं चांगलं दृश्य बघू द्या किंवा वाईट दृश्य बघू द्या, आसक्ती नको, द्वेष नको. म्हणजे कामरागही नाही आणि पटिगही नाही. या कानाने चांगला शब्द ऐकू द्या किंवा वाईट शब्द ऐकू द्या, त्याच्याबद्दल म्हणजे आसक्ती पण नको
द्वेषही नको. बघा म्हणजे समतोलमध्ये राहतात ते, याला म्हणतात मनाचं समतोलपणा, इक्वॅनिमिटी. म्हणजे मनाला समतोल ठेवणे, मनाला असं समतोल अवस्थेमध्ये ठेवणे. राग नको, द्वेषही नको, लोभही नको आणि त्याच्याबद्दल आसक्ती पण नको. यालाच बोधिसत्व आपल्या चित्ताला अशा पद्धतीने करतात. आणि म्हणून तो बोधिसत्व अशा पद्धतीने जे श्रोतापन्न झालेला आहे, तर श्रोतापन्न झाल्यानंतर तो या सगळ्या दोन्ही विकारांना नष्ट करत 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 कामरागही तोडतो. हे कामराग विकार हा विकार तोडतो. आसक्ती सगळी संपून जाते. कशाबद्दल? या संसाराबद्दलची आसक्ती नष्ट होते, संसाराबद्दलची आसक्ती नष्ट होते, किंवा या संसाराबद्दलचा द्वेष तो सुद्धा नष्ट होतो. म्हणजे उपेक्षा भावना आहे, समतोल भावना आहे. आणि अशा पद्धतीने तो बोधिसत्व कामराग आणि पटीग म्हणजेच लोभ आणि द्वेष या दोन्ही विकारांना, संयोजनांना नष्ट करतो आणि सकृदागामी या अवस्थेला तो जाऊन पोहोचतो. बघा, तर अशा पद्धतीने एक बोधिसत्व आपल्या जीवनामध्ये अशा या दोन्ही म्हणजे चौथ्या क्रमांकाचा विकार कामराग आणि 5व्या क्रमांकाचा विकार पटीग या दोन्ही विकारांना नष्ट करतो. या दोन अडथळ्यांना, या दोन संयोजनांना नष्ट करून तो बोधिसत्व आपल्या मनाला समतोल अवस्थेमध्ये आणतो आणि तेव्हा जाऊन त्याच्या बुद्धत्वाचा प्रवास हा सुखकर होतो. बघा, तर असं म्हटलेलं आहे की सकृदागामी म्हणजे सकृदागामी अवस्थेमध्ये, जसं या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला अगोदर पण सांगितला, आनंद कौशल्याने म्हणतात त्याप्रमाणे, की जेव्हा तो सकृदागामी होतो, तर सकृदागामी म्हणजे काय? जास्तीत जास्त तो एकच जन्म गेला संसारामध्ये, पुन्हा जन्म नाही. केवळ जास्तीत जास्त एक जन्म घेईल, त्या जन्मामध्ये तो अनागामी होईल, अरहंत होईल, दुःखमुक्त होईल, पुन्हा जन्म नाही. तर बघा काय होत, म्हणजे तो बोधिसत्व या संसाराबद्दल आसक्ती ठेवत नाही. नो म्हणजे काही लोक बघा तुम्ही मरता समयी, म्हणजे आता मृत्यूला प्राप्त झाले, आता मरणार आहेत, मरता समयी पण त्यांना काय वाटते, अरे मला थोडंसं अजून जगायला पाहिजे होतं, 2-4 वर्ष. आसक्ती आहे ना मरताना पण, अजून 2-4 वर्ष जगलो असतं, जर नातू पोतू पाहिले असते जरा, असं मरता समय असं मन असते. बघा, म्हणजे या संसारामध्ये पुन्हा जन्म व्हावा ही आसक्ती झाली की नाही? या संसारामध्ये मला पुन्हा जन्म पाहिजे आणि याच घरात जन्मलो पाहिजे, याच घरात मला जन्म झाला पाहिजे, असं पण काही काही असते. बघा, यालाच म्हणतात काय? कामराग. म्हणजे या संसारामध्ये पुन्हा जन्म व्हावा. जर अशी जर इच्छा असेल तर मेल्यानंतर सुगती मिळेल का? चित्त असंच भरकटत राहील, असंच भरकटत राहील. बघा, हे थोडा आध्यात्मिक भाग आहे तो. तर जे बोधिसत्व असतात ते जेव्हा मृत्यूला म्हणजे यदा कदाचित जर तो बोधिसत्व सकृदागामी अवस्थेला पोहोचला, त्याचं चित्त सकृदागामी अवस्थेला पोहोचलं आणि काही कारणास्तव तो जर खूप म्हातारा झाला असेल, आजारी पडला असेल, खूपच वृद्ध झाला, किंवा काहीतरी काही कारणास्तव तो जर मेला, म्हणजे तो जर मृत्यूला प्राप्त झाला, तर बुद्ध म्हणतात पुढे जास्तीत जास्त त्याचा एकच जन्म होईल, एकच जन्म होईल आणि त्याच जन्मामध्ये ध्यान मनन चिंतन करून तो अनागामी होईल, अरहंत होईल, दुःखमुक्त होईल. म्हणजे पुन्हा त्याचा जन्म होणार नाही. अशा या अर्थाने या चित्त अवस्थेला सकृदागामी असं म्हणतात. तर अशा प्रकारे बोधिसत्व सिद्धार्थसुद्धा जेव्हा ध्यानाला बसले, तर ध्यानाला बसूनच त्यांनी अगदी बसल्या ठिकाणी त्या बोधिवृक्षाखालीच त्यांनी या सगळ्या दुःख मुक्तीच्या 4ही अवस्था पार केल्या. श्रोतापन्नही झाले, 3 विकार तोडले, श्रोतापन्न झाले. हे 2 विकार तोडले, सकृदागामी झाले. पुन्हा 2 विकार तोडले, अनागामी झाले. पुन्हा 3 विकार तोडले, पूर्ण 10चे 10ही विकार तुटले, नष्ट झाले. 10 संयोजने नष्ट झाले. बसल्या ठिकाणी अरहंत झाले, दुःखमुक्त झाले आणि मग त्यानंतर ते बुद्ध झाले. बघा, तर अशा प्रकारे बोधिसत्वाच्या दुःखमुक्तीच्या मार्गातील ही दुसरी अवस्था आहे, ज्याला म्हटलेलं आहे सकृदागामी. आणि या मार्गामध्ये कामराग आणि पटीग हे 2 विकार, हे 2 संयोजने नष्ट होतात आणि तो बोधिसत्व सकृदागामी अवस्थेला प्राप्त होत असतो.
तर अशा प्रकारे बोधिसत्वाची दुःखमुक्तीची ही दुसरी अवस्था आज आपण बघितलेली आहे. तर आपण सर्वांनी पुन्हा पुन्हा या दुःखमुक्तीच्या मार्गाचं चिंतन करावं, मनन करावं, कारण हाच आपल्या कल्याणाचा मार्ग आहे. सरते शेवटी तुम्हा सर्वांच्या प्रती मी पुनश्च एकदा मंगलकामना अर्पण करून आजची धम्मदेसना आणि धम्मसंस्कार समाप्त करतो.